होणार नाही. म्हणजे हे लोकांची फक्त दिशाभूल करत आहेत. फक्त मतदान मिळवण्यासाठी पाहिजे ते खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व यांचे मनसुबे जनतेने समजले पाहिजे व ओळखले पाहिजे. हे कोणत्या थराला जाऊ शकतात मतदान मिळवण्यासाठी. एकदा मतदान झालं की परत ते 5 वर्ष आपल्यावरती राज करणार व परत पुढच्या 5 वर्षानंतर ते नवीन जुमला घेऊन येणार की आम्ही हे करू ते करू. ह्या असल्या जुमल्याला आपण न बळी पडता आपण या सत्तेला उलथावून लावायचं आहे. ह्या सर्व जनतेने समजले पाहिजे व ओळखले पाहिजे. व मित्रांनो, अनेक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ती म्हणजे आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होते की नरेंद्र मोदी जर परत या सत्तेत आलेत तर ते संविधान बदलणार आहेत व प्रत्येक राज्यामध्ये मणिपूरसारखी घटना घडणार. त्यानंतर परत निवडणुका होणार नाहीत. त्यानंतर परत महागाई वाढणार. असे अनेक त्यांनी मुलाखतीमध्ये या गोष्टी मांडल्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे मित्रांनो की निर्मला सीतारामन ही गोष्ट बोलू शकत नाहीत कारण त्या भाजपमध्ये असल्यामुळे. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की महाविकास आघाडी वारंवार वंचित बहुजन आघाडीवरती टीका करत आहे की वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार हे भाजपलाच मतदान होईल, भाजपलाच फायदा होईल असे उमेदवार उभे केले आहेत व त्यांना माहिती आहे की भाजपलाच त्याचा फायदा होणार आहे असे वारंवार वक्तव्य करत आहेत. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाणसुद्धा वारंवार सांगत आहेत की वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार उभे केले आहेत सर्व ठिकाणी त्याचा फायदा फक्त भाजपलाच होणार आहे, माहिती आहे असं ते सर्व मीडियामध्ये बोलत आहेत. पण मित्रांनो, आपण एक विचार करूया की ही काँग्रेस भाजपा ह्या दोघांनाही आंबेडकर चळवळ संपवायची आहे. त्यांना आंबेडकर चळवळीचे वंचित बहुजन घटकांना वर येऊ द्यायचं नाही आहे. आणि जे बाळासाहेब आंबेडकरांनी ही चळवळ जी इथपर्यंत आणून ठेवली आहे त्यामुळे त्याची आता पायाखालची वाळू घसरलेली आहे मित्रांनो. त्यांना आपला वंचित बहुजन आघाडीचा जो इतका वाढलेला प्रभाव त्यांना पाहून त्यांना आता कसतर होत आहे की त्यांना माहिती आहे की आता ही जर त्यांचा प्रभाव जर असाच वाढत गेला तर आपलं अस्तित्व धोक्यात येणार आहे. म्हणून ते आता वारंवार वंचित बहुजन आघाडीवर सतत आरोप करत आहेत की बी टीम, ए टीम किंवा भाजपलाच मतदान त्याचा उपयोग होणार आहे मतदानाचा, असं वारंवार ते सांगत आहेत. पण आपण मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते किंवा वंचित बहुजन आघाडीला जे मतदान करणार आहोत ते सर्व समाजातील सर्व घटकांना माझी विनंती आहे की यांच्या असल्या पोकळ वक्तव्यावर आपण अजिबात न डगमगता, त्यांच्यावर विश्वास न ठेवता आपण तटस्थ भूमिका ठेवून आपण वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करायचं आहे व आपलं अस्तित्व दाखवण्याची वेळ आली आहे. जर आपण आज जर या वेळेला जर आपलं अस्तित्व जर नाही दाखवलं तर ही अशी सलातनी लोक आंबेडकर चळवळ संपवणार व आपल्याला ते कधीच वर येऊ देणार नाहीत. आता इथंपर्यंत आपण वरती आलो आहे, त्यांना ते वरती नको आहे, त्यांना दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्यावरती. त्यामुळे आपण त्यांच्या वक्तव्याला न जुमानता आपण आपलं प्रामाणिकपणे मत हे वंचित बहुजन आघाडीला द्यायचं आहे व आपले अस्तित्व आपणच दाखवून द्यायचं आहे की आपण किती त्यांच्यावरती वरचढ आहे किंवा आम्हीसुद्धा राजकारणात येऊ शकतो. वंचित बहुजन घटकांना आम्हीसुद्धा राजकारण करून देऊ शकतो किंवा त्यांना सत्तेपर्यंत नेण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत हे त्यांना माहिती आहे. तर म्हणूनच वंचित बहुजन आघाडीला आपण पाठीशी उभं राहायचं आहे. आपलं अस्तित्व आता तयार होत आहे. याआधी कधीच आपलं वंचित बहुजन आघाडीचं किंवा आंबेडकर चळवळीचं कधीच एवढं मोठं अस्तित्व उभं राहिलेलं नव्हतं. ते अस्तित्व आपल्या प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाने उभे राहिलं आहे व इथून पुढे जर आपलं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल राजकीय किंवा सामाजिक तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे व त्यांना साथ दिली पाहिजे. म्हणूनच सर्वांनी आपण एकनिष्ठ होऊन वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहूया व या मनोवादी सरकारला खाली खेचण्याचं काम फक्त आंबेडकरवादी चळवळच करू शकते व प्रकाश आंबेडकर करू शकतात. व बाबासाहेबांनासुद्धा हे गांधीजींनी त्यांना माहिती होतं की बाबासाहेब जर राजकारणात उतरले तर ते निवडून आले तर त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. ते आपल्यावरती जो अन्याय आता होत आहे बाबासाहेबावरती त्यांना तो अन्याय राजकारणामार्फत दूर करायचा होता व तो षडयंत्र गांधीजींनी त्यांना करू दिलं नाही व त्यांना निवडून देऊ दिलं नाही. त्यांना पाडण्यासाठी उमेदवार उभे केले. हे आपण भूतकाळ आपलं विसरता कामा नये. या गांधी परिवाराचं व भाजप
पक्षाचं धोरण आपण लक्षात ठेवलं पाहिजे व त्यांच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे. त्या काळात बाबासाहेबांनासुद्धा उभे करू दिलं नाही, तर आत्ता आपल्यावरती काय काय ते आरोप करतील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्या आरोपांना आपण अजिबात बळी पडता कामा नये. आपलं अस्तित्व आपणच दाखवून द्यायचं आहे व आपलं आर्थिक आणि सामाजिक सुधारणा आपण स्वतःच करायची आहे. त्यामुळे हे असे आरोप होत राहणारच आहेत. एकीकडे अमित शहा भर सभेमध्ये सांगत आहे की SC ST NT जे आरक्षण आहे ते आम्ही रिझर्वेशन संपवणार आहे व एकीकडे नरेंद्र मोदी म्हणत आहेत की आम्ही हे आरक्षण संपवणार नाही व आरक्षणाला आम्ही धोका द्यायला लावणार नाही किंवा धोका करणार नाही किंवा संविधान आम्ही बदलणार नाही. म्हणजे ह्यांचीच दुटप्पी भूमिका आहे मित्रांनो. एक नेता म्हणतो आहे की आम्ही आरक्षण बदलणार, आरक्षण संपवणार, आणि एक नेता म्हणतो आहे की आम्ही आरक्षणाला हात लावणार नाही किंवा संविधानाला हात लावणार नाही. म्हणजे हे लोकांची फक्त दिशाभूल करत आहेत, फक्त मतदान मिळवण्यासाठी पाहिजे ते खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व यांचे मनसुबे जनतेने समजले पाहिजे व ओळखले पाहिजे. हे कोणत्या थराला जाऊ शकतात मतदान मिळवण्यासाठी. एकदा मतदान झालं की परत ते 5 वर्ष आपल्यावरती राज करणार व परत पुढच्या 5 वर्षानंतर ते नवीन जुमला घेऊन येणार की आम्ही हे करू ते करू. ह्या असल्या जुमल्याला आपण न बळी पडता आपण या सत्तेला उलथावून लावायचं आहे. ह्या सर्व जनतेने समजले पाहिजे व ओळखले पाहिजे. व मित्रांनो, अनेक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ती म्हणजे आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की नरेंद्र मोदी जर परत या सत्तेत आलेत, संविधान बदलणार आहेत व प्रत्येक राज्यामध्ये मणिपूरसारखी घटना घडणार, त्यानंतर परत निवडणुका होणार नाहीत, त्यानंतर परत महागाई वाढणार, अशा अनेक त्यांनी मुलाखतीमध्ये या गोष्टी मांडल्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे मित्रांनो की निर्मला सीतारामन ही गोष्ट बोलू शकत नाहीत, कारण त्या भाजपमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर काही बंधनं आहेत. पण प्रत्येक बायको ही आपल्या नवऱ्याला सगळ्या गोष्टी सांगत असते व नवरासुद्धा आपल्या बायकोला सगळ्या गोष्टी सांगत असतात. पण त्या काही मर्यादा असल्यामुळे त्या स्वतः एकमेक बोलत नसतात, त्यामुळे त्यांचा दुसऱ्यांना ते बोलण्याची संधी असते. म्हणून निर्मला सीतारामन यांच्या पतीने त्यांची भूमिका, त्यांचे मत त्यांच्यामार्फत स्वतः मांडले आहेत एका मुलाखतीमध्ये व ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. व निर्मला सीतारामन यांनी भर संसदेत उभे राहून हे सांगितले होते की आम्ही सर्व पब्लिक सेक्टर सगळं बंद करून टाकणार आहे. म्हणजे जिथं आरक्षण आहे ते सर्व आरक्षण संपणारच आहे. पब्लिक सेक्टर जे येतात सगळं सरकारी नोकऱ्या, त्या सर्व सरकारी नोकऱ्या आम्ही प्रायव्हेटायझेशन करणार आहे, जेणेकरून आरक्षण इथंच संपणार आहे. जिथं आरक्षण आपलं आरक्षण कुठं मिळते, पब्लिक सेक्टर म्हणजे सरकारी नोकरी, सरकारी हॉस्पिटल, सरकारी शाळा, अशा ठिकाणी एअरपोर्ट, अशा ठिकाणी आपल्याला आरक्षण मिळत असते. पण हे आरक्षणच त्यांनी आता आरक्षणाला अजिबात हात लावणार नाहीत. पण हे अशा आरक्षण जिथं मिळणार आहे त्या संस्था संपवणार आहेत, त्या संस्था अंबानी आणि अदानीला विकून टाकणार आहेत, जेणेकरून तिथलं कसल्याच प्रकारचं आरक्षण शिल्लक राहणार नाही. म्हणूनच हे आरक्षण संपवणार नाही म्हणून म्हणतायत, पण आरक्षण दुसऱ्या मार्गाने संपवत आहेत. आरक्षण जे देणाऱ्या संस्था संपल्या तर आरक्षण कुठून मिळणार आहे आपल्याला. तर ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. तर सर्वांनी या निवडणुकीत खरंच विचार करा व योग्य ते मत द्या व चांगले सरकार निवडून आणा. धन्यवाद.